मिरज कुपवाडमध्ये थंड पाण्याच्या नावाखाली नागरिकांच्या आरोग्याशी खेळ, आरो आणि जार प्लांटची चौकशीची मागणी। युवाग्राम 24 मराठी स्पेशल रिपोर्ट। भर उन्हाळ्यात पिण्याच्या थंड पाण्याची मागणी वाढली असताना सांगली मिरज कुपवाड शहरातील अनेक आरो आणि पाणी जार प्लांट नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करत असल्याचा गंभीर आरोप नागरिकांमधून होत आहे। विशेष म्हणजे अनेक पाणी जार प्रकल्पांकडे आवश्यक परवाने, नोंदणी आणि गुणवत्ता चाचणीचे अहवाल नसल्याची चर्चा असून तरीही हे व्यवसाय सर्रासपणे सुरू असल्याचं चित्र आहे। नियमानुसार पिण्याच्या पाण्याचे नियमित नमुने तपासणे, प्रयोगशाळा चाचण्या करणे आणि त्यांचे अहवाल जतन करणं बंधनकारक असतं। मात्र प्रत्यक्षात अनेक ठिकाणी केवळ पाणी थंड करून किंवा प्राथमिक प्रक्रिया करून जारमध्ये भरून विक्री केली जात असल्याची माहिती समोर येते। या पाण्याची गुणवत्ता, त्यामधील जीवाणूंचे प्रमाण आणि आरोग्यावर होणारे परिणाम याबाबत कोणतीही खात्री नसल्यानं नागरिकांमध्ये चिंता वाढतीये। राज्याचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर भेसळयुक्त पनीर, दूध, खवा आणि इतर खाद्यपदार्थांवर धडक कारवाया करून राज्यभरात मोठी दहशत निर्माण केली आहे। अनेक बोगस उत्पादक आणि विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्यात आली। मात्र सांगली मिरज कुपवाडमधील आरो आणि पाणी जार व्यवसायाकडे अद्याप संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिक व्यक्त करतात। शहरात नेमके किती आरो प्लांट कार्यरत आहेत, त्यापैकी किती जणांकडे वैध परवाने आहेत, किती प्रकल्पांनी FDA कडे नोंदणी केली आहे आणि किती जण बेकायदेशीरपणे व्यवसाय करतायत याची सखोल चौकशी करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। नागरिकांच्या आरोग्याशी थेट संबंध असलेल्या या विषयाकडे स्थानिक प्रशासन आणि संबंधित विभागानं गांभीर्यानं पाहण्याची गरज असल्याचं मत व्यक्त होते। स्थानिक FDA अधिकाऱ्यांनी आतापर्यंत किती तपासण्या केल्या, किती पाण्याचे नमुने तपासले आणि किती कारवाया केल्या याबाबतही प्रश्न उपस्थित होते। नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या बोगस आरो प्लांट आणि पाणी जार चालकांवर तातडीनं कारवाई करून संपूर्ण पाणी व्यवसायाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। आता राज्याचे FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांचं लक्ष या गंभीर प्रश्नांकडे वळणार का आणि स्थानिक प्रशासनाला धडक कारवाई करण्यास भाग पाडणार का, याकडे शहरवासियांचं लक्ष लागलंय।